नमस्कार मित्रांनो, काल संध्याकाळी मी एक व्हिडिओ केला होता. शीर्षक होतं बुलडोजर बाबांना सर्वोच्च दणका. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि अनेक प्रतिक्रियांचा सूर असा होता की तुम्ही हे नीट वाचलेलं नाही आहे, तुम्ही जयपूर डायलॉग्स बघा किंवा आणखीन कोणते तरी ट्विटर हँडल्स, यूट्यूब चॅनल याचे रेफरन्स देण्यात आले आणि त्याच्यात असं सांगण्यात आलं होतं या प्रतिक्रियांमध्ये की याच्यामध्ये बुलडोजर थांबवण्यासारखं काहीही नाही आहे. बुलडोजर ॲक्शन चालूच राहणार आहे, कारण जिथे सार्वजनिक मालमत्तेचं त्याच्यावर अतिक्रमण करून, जसं की रस्ता असेल, फुटपाथ, रेल्वे लाईनच्या बाजूला किंवा नदीच्या तीरावर अशी बांधकामं केली असतील, ते पाडण्यापासनं सरकारला कोणी रोखू शकत नाही. आणि त्यामुळे एका प्रकारे यात नवीन असं काही नाही आहे. दुसरं कोणतरी म्हटलं की न्यायालयाने खरं तर योगी आदित्यनाथ सरकारचं कौतुक केलेलं आहे, कारण त्यांनी आत्तापर्यंत जी कारवाई केली, बुलडोजर कारवाई केली, ती एका नियमांना अनुसरून केली आणि त्यामुळे त्याच्यात काही खोट नाही आहे. हे जे सगळं झालं ते मुख्यतः मध्य प्रदेश, राजस्थान इत्यादी राज्यांमध्ये, भाजपशासित राज्यांमध्ये ज्या काही गोष्टी केल्या गेल्या, काही बांधकामं पाडण्यात आली, त्याच्यावर हे चालू होतं, हे मान्य आहे. म्हणून हा व्हिडिओ करत आहे, कारण समजून घ्या सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय केलेलं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे उत्तर प्रदेश जी कारवाई करत होतं त्याच्यामध्ये ती कारवाई उत्तर प्रदेश अर्बन प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 1973 या कायद्यानुसार उत्तर प्रदेश सरकार कारवाई करत होती. आणि याच्यामध्ये या कायद्यानुसार त्याचं जे सेक्शन 27 आहे ते अशा प्रकारच्या इमारती किंवा घरं पाडण्याच्या बाबत निर्देश देतं. ते सेक्शन 27 त्याच्यामध्ये म्हणतं आहे की जर एखाद्या शहराचा मास्टर प्लॅन त्याच्या पलीकडे जाऊन जर एखादी घरं किंवा इमारती बांधल्या असतील आणि त्याची काही परवानगी घेतली नसेल, तर अशा इमारती पाडण्याचा अधिकार याच्यामध्ये आहे. आणि तो अधिकार वापरायचा असेल तर साधारणतः किमान 15 दिवसाची नोटीस द्यायला पाहिजे आणि 40 दिवसाच्या आत साधारणतः हे बांधकाम पाडलं पाहिजे नोटीस दिल्यापासून. म्हणजे 15 दिवस ते 40 दिवस हा कालावधी दिला आहे. 15 दिवसाच्या नोटीसमध्ये जर तुम्हाला अपील करायचं असेल तर तुम्हाला ते अपील करता येतं आणि जर तुम्ही तुमच्या नोटीस विरुद्ध अपील केलं तर त्याच्यावर सुनावणी घेतली जाते आणि ती सुनावणी त्याला तुम्ही दुसरीकडे कुठे चॅलेंज करू शकत नाही. म्हणजे त्या सुनावणीत जर तुमच्या विरुद्ध निकाल लागला तर तुम्ही आणखीन कुठल्या सरकारी विभागाकडे ते घेऊन जाऊ शकत नाही. अर्थात तुम्ही हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करून हे तुम्ही त्याला आव्हान देऊ शकता. पण बेसिकली उत्तर प्रदेश अर्बन डेव्हलपमेंट बोर्ड अशा प्रकारची कारवाई करून पाडू शकतो. आणि त्यामुळे हे खरं आहे की उत्तर प्रदेशमध्ये जी कारवाई केली जात होती ती नियमानुसारच केली जात होती. फक्त याच्यामध्ये काय होत होतं आणि ते सर्वोच्च न्यायालयाने कशा प्रकारे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे चाकामध्ये स्पोक किंवा पाना घातला असं म्हणतो आपण की चाक फिरत नाही, त्यामुळे तशा गोष्टी केलेल्या आहेत, ते समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाच्या ऑब्झर्वेशन म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय केलं, फक्त उत्तर प्रदेशच नाही तर देशभर सगळीकडे सगळ्या राज्यांना अवैध बांधकामं पाडायची त्याची गाईडलाईन तयार करून दिलेली आहे की आता तुमचे जे कायदे आहेत राज्याचे ते या मार्गदर्शक तत्वांवर आधारित तुम्ही कायदे करू शकता, तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन कायदे करू शकत नाही. अर्थात या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत नाही आहेत. काय व्हायचं तेही समजून घेणं आवश्यक आहे. जे लोक हिंदू मिरवणुकांवर किंवा कुठल्याही प्रकारच्या सण उत्सव चालू असताना त्याच्यावर दगडफेक करतात, लोकांवर दगडफेक करतात, जमलेल्या सभेवर दगडफेक करतात, किंवा जे लोक महिलांची छेडखानी करतात, जे लोक धार्मिक उन्मादात अनेक गोष्टी लोकांवर हल्ले करतात, त्यांना शिक्षा कशी करायची. कारण आत्तापर्यंत त्यांना शिक्षा करणंच शक्य नव्हतं, कारण गर्दीला चेहरा नसतो. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, ड्रोनच्या साहाय्याने तुम्ही त्यांचे चेहरे टिपू शकता आणि एकदा चेहरे ओळखले की मग त्यांच्या घरी जाऊन त्यांना अटक करू शकता. पण अटक केली तरी ते जामिनावर सुटतात आणि मग कायदेशीर कारवाई व्हायला वेळ लागतो. म्हणून मग हा नवीन मार्ग पहिले उत्तर प्रदेशमध्ये आणि मग नंतर अन्य राज्यांनी तो चोखाळला होता. याच्यामध्ये जो 1973 सालचा कायदा आहे त्याचा आधार घेण्यात आला होता. जर असं लक्षात आलं की एखादी व्यक्ती दंग्यामध्ये किंवा महिलांची
छेडछाड करण्यामध्ये किंवा अत्याचार करण्यामध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये, धुडगूस घालण्यामध्ये जर सहभागी आहे आणि जर त्याचं घर, त्याचं दुकान अनधिकृत असेल तर ते दुकान पाडलं जायचं. ते करण्यासाठी जी नोटीस दिली जायची ती नोटीस बॅकडेटेड दिली जायची. म्हणजे समजा काल दंगे झाले असतील, आज आहे 14 नोव्हेंबर, काल दंगे झाले असतील 13 नोव्हेंबरला आणि आपल्याला लक्षात आलं की याच्यात ही 5 लोक सहभागी आहेत, तर साधारणतः 5 नोव्हेंबरच्या तारखेची नोटीस काढली जायची आणि 5 नोव्हेंबर म्हणजे 20 नोव्हेंबरला त्याचं घर पाडलं जायचं. असं साधारणतः हे चालायचं. आता सुप्रीम कोर्टाने या सगळ्याला त्याच्यात पाचर मारून ठेवलेली आहे. अनधिकृत बांधकामं, इमारती पाडण्यात सुप्रीम कोर्ट कुठेही दखलंदाजी करणार नाही, त्याच्यामध्ये मध्ये पडणार नाही आहे. पण त्या गाईडलाईन्स काय ते समजून घ्या, म्हणून तुम्हाला कळेल की हे किती अवघड झालेलं आहे. याच्यामध्ये एक लिखित नोटीस ही ज्याचं अवैध बांधकाम आहे त्याच्या घरावर, त्याच्या दुकानावर दिसेल अशा प्रकारे ती चिकटवणं आवश्यक आहे, ती रजिस्टर्ड पोस्टाने पाठवणं आवश्यक आहे. ते नंतर ते पाठवल्यानंतर त्याला 15 दिवसाची नोटीस देणं किमान, म्हणजे तो उत्तर प्रदेश सरकारचा जो नियम आहे तो त्याच्यामध्ये सेम ठेवलेला आहे. नंतर तिसरा मुद्दा आहे याच्यामध्ये, या नोटीसमध्ये म्हणजे नुसतं असं नोटीस नाही की तुमचं घर अनधिकृत आहे आम्ही पाडणार आहोत, त्यामध्ये तुमच्या घराचं अनधिकृत बांधकाम कशा प्रकारे केलं आहे, कोणत्या कारणास्तव ते आम्हाला पाडायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला त्याला उत्तर द्यायचे. ते उत्तर देताना त्याच्याबरोबर तुम्हाला जे साक्षी पुरावे द्यायचे, जर तुमचा दावा असेल की हे तुमच्या घराचं बांधकाम अधिकृत आहे तर ते सगळं द्यायचं, त्याचे सगळे तपशील या नोटिसीमध्ये असले पाहिजेत. चौथा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये कलेक्टर ऑफिस किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिस त्यांना या सगळ्या गोष्टीची म्हणजे नोटीस दिली जाते, ती महापालिकेकडून किंवा नगरपालिकेकडून दिली जाते आणि त्याच्यात अनेकदा 5च्या तारखेची नोटीस दिली जाते किंवा सांगितलं जातं नोटीस दिली जाते, प्रत्यक्षात नोटीस दिली जात नाही. याच्यावर वचक राहावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाला तसंच जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याला, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला या गोष्टींची ईमेलद्वारे माहिती, कारण ईमेल दिली की तुम्हाला ते तारीख 5ची तारीख आहे ती त्याच्यात टाकता येत नाही, पुन्हा ही ईमेल पाठवली की त्याची आपोआप ऑटो ॲक्नॉलेजमेंट येईल अशी व्यवस्था तुम्हाला करायची. म्हणजे तुम्ही 5च्या तारखेने हे करू शकत नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहते. त्याच्यानंतर एकदा कलेक्टर ऑफिसला ही ईमेल आली की त्यांना एक ऑटो रिप्लाय की आम्हाला तुमची ईमेल की तुम्ही समजा आता काल दंगे झाले, आज ती नोटीस पाठवली तर 14 नोव्हेंबरला नोटीस मिळाली आणि त्याच्यानुसार कारवाई 29 नोव्हेंबर किंवा त्याच्या पुढच्या काळामध्ये एकदा ही नोटीस मिळाली, त्याची रिसीट वगैरे पाठवली की मग त्याच्यामध्ये तो जो ज्याच्या घरावर, ज्याच्या दुकानावर कारवाई करायची आहे त्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आणि प्रत्यक्ष भेटून त्याची बाजू मांडण्याचा अधिकार हा असायला हवा. म्हणजे असं नाही चालणार नुसती नोटीस दिली आणि तू आलाच नाहीस किंवा तू पत्राद्वारे कळवलंस आणि त्या पत्राद्वारे तू जे उत्तर दिलंस ते आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळे आम्ही तुमचं घर पाडतोय, असं नाही. त्याला येऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर स्वतः साक्षी देऊन की माझं घर का पाडू नये, माझी बाजू वैध कशी आहे ती मांडायची संधी मिळाली पाहिजे. तो जी बाजू मांडत असतो त्या सगळ्या गोष्टींची मिनिट्स काढणं, म्हणजे कागदी पुरावा तयार करणं की त्यांनी असं म्हणलं मग आम्ही असं म्हणलं, म्हणजे जे काही झालं ते त्याची मिनिट्स काढणं, त्याला स्वतःची बाजू मांडायचा अधिकार देणं. आणि नुसतं एवढंच नाही की त्याच्यामध्येही प्रयत्न असा असायला पाहिजे की तुझं घर पाडणं हा एकमेव उपाय आहे हे त्याला पटवून देणं आवश्यक आहे. आणि त्या सगळ्याची समरी, त्या सगळ्याचा अहवाल तयार करणं. म्हणजे बघा आधी हे काय असतं सगळं, जे अशा प्रकारचे दंगे करतात त्यांना अद्दल घडवणं हे महत्त्वाचं असतं. ही अद्दल वर्षभराने घडवून उपयोग नाही. काल दंगा केला तर 4 दिवसात जर त्याला अद्दल घडली तर याचा सगळ्याचा उपयोग असतो आणि त्यालाच तर बुलडोजर जस्टिस म्हणतात. नुसतं घर पाडण्याला परवानगी असणं किंवा नसणं हा बुलडोजर जस्टिस नाही आहे. लोकांची हिंमत होता का म्हणे अशा प्रकारच्या गोष्टी करायची. आणि म्हणून आणि शेवटी त्याचं घर अनधिकृत आहे, ते पाडलं तर कोणाला काय आक्षेप असायला पाहिजे, पण ते पाडायचं तर या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आता हे एवढ्यावरच थांबत नाही, त्याच्या पुढे 15 दिवसाचा अवधी त्याला किमान द्यायला पाहिजे. तो उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर म्हणजे 15 दिवसात त्यांनी जर हे हलवलं नसेल, स्वतःचं सामान वगैरे हलवलं नसेल, तर मग त्याच्यानंतर
त्याचा सगळ्या घराचा डिटेल्ड इन्स्पेक्शन रिपोर्ट त्या अथॉरिटीने केलं आणि 2 पंचांसह त्याचा रिपोर्ट करणं ते आवश्यक आहे. नंतर जेव्हा प्रत्यक्ष पाडकामाच्या कारवाईला सुरुवात होईल तेव्हा या सगळ्या गोष्टीचं व्हिडिओ शूटिंग करणं आवश्यक आहे. आणि व्हिडिओ शूटिंग करताना त्याच्यामध्ये कोण पोलीस अधिकारी, कोण महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते त्याचे सगळ्याचे डिटेल्स हे करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं महापालिकेच्या आयुक्ताला, IAS ऑफिसर जो असतो त्याला ईमेलद्वारे पाठवणं किंवा त्या डिजिटल पोर्टलवर अपलोड करणं आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग शाबूत ठेवणं पुरावा म्हणून, हे सगळं आवश्यक आहे. त्याच्यानंतर या गाईडलाईन्स असं म्हणतात की समजा कोणा सरकारी अधिकाऱ्यांनी, समजा घराच्या 4 खोल्या अनधिकृत आहेत आणि 5वी अधिकृत आहे, किंवा 1 मजला अधिकृत, 2 मजले अधिकृत आहेत आणि 3रा अनधिकृत आहे, तर तो पाडताना समजा 2रा मजला पण पाडला किंवा अनधिकृत कामाबरोबर चुकून अधिकृत भागही पाडला, तर या गोष्टीची गंभीर दखल घेऊन त्या पाडकामाचं पुन्हा बांधकाम करण्याचा खर्च हा त्या सरकारी अधिकाऱ्याच्या पगारातनं, त्याच्या खर्चातनं तो वसूल केला जाईल. म्हणजे बघा, इतके त्याच्यामध्ये खिळे ठोकलेले आहेत. आणि याच्या विरुद्ध अपील करायचा अधिकार तो तर दिलेलाच आहे. म्हणजे पूर्वी हे कसं व्हायचं, ज्याला बुलडोजर न्याय म्हटलं जायचं, ते काय अजूनही अशा प्रकारे बुलडोजरची कारवाई करायचा मार्ग सरकारकडे आहे, कारण तो कायदा करण्याचा अधिकार सरकारचा आहे, लक्षात घ्या मित्रांनो. पण हा कायदा करताना सरकार हवं मनाला मानेल तसा कायदा करू शकत नाही. त्याच्यात पुरेशा तरतुदी पाहिजेत की जो अनधिकृतपणे घर बांधून घुसखोरी करून राहतोय त्याला एक मानव म्हणून त्याचे अधिकाराचं जतन, संवर्धन करण्यासाठी, त्याला पर्याय देण्यासाठी, कारण निवारा हा मूलभूत अधिकार आहे आणि भले तो सरकारी जमीन गिळंकृत करून केलेला निवारा असेल, त्याचं कुटुंब रस्त्यावर येता कामा नये. आणि म्हणून जर सरकारी अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे नियम असतील, जनरली काय होतं, राज्य सरकारचा आशीर्वाद असतो आणि राज्य सरकारचा आशीर्वाद असला की स्थानिक महापालिकेचे कर्मचारी की तू घाल हातोडा, आहोत आम्ही, काय झालं तर आम्ही बघून घेऊ. पण आता हे सगळे अशा प्रकारचे नियम केल्यामुळे समजा एखाद्या जोशमध्ये येऊन एखादी खोली पाडली आणि ते जर तुमच्या पगारातनं जाणार असेल तर सरकारी अधिकारी धजावणारच नाहीत हे करायला. त्याच्यात पुन्हा नोटीस द्यायची, ती याला पाठवायची, ती महापालिका कमिशनरला पाठवायची, कारवाईची सगळी वित्तम बातमी, त्याच्या आधी नोटीस देताना ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला पाठवायचं. खरं सांगू, एका दृष्टीने हे चांगलं आहे, कारण एका प्रकारे या अशा प्रकारच्या गोष्टींवर एक पारदर्शकता येणं, अंकुश येणं चांगलं आहे. कारण आपण फक्त विचार केला की हे फक्त जर म्हणजे ते अशा प्रकारे दंगेखोर आहेत, महिलांची छेडछाडी करणारे आहेत, त्यांच्या विरुद्धच वापरलं जाईल असा जर विचार केला तर तुम्ही म्हणाल की हे वाईट आहे, म्हणजे याला काही न्यायालयाने सापाचे दातच पाडून टाकलेले. पण दुसरी गोष्ट लक्षात घ्या, जर एखाद्या राज्यातला महापौर असेल किंवा मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल, तो उद्धट असेल, तो उर्मट असेल, तो गर्व असणारा असेल की माझ्यावर टीका केली, थांब तुझं घरच पाडतो. आणि असे मुख्यमंत्री या देशात अनेक ठिकाणी होऊन गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल काही बोललं की जाऊन घर पाड, डासाची अंडी मिळाली म्हणून कारवाई कर, का तर गाणं रचलं म्हणून. आणि अशा प्रकारे कारवाई करायची असेल तर त्याचे काहीतरी नियमावली असणं आवश्यक आहे. काही नाहीतर हे जे खुंची विचारधारेचे लोक आहेत ते आपल्या विरोधी, टीका करणाऱ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची घरं जाऊन पाडतील, त्यांना काही फरक पडत नाहीये. आणि त्यामुळे अशा प्रकारची नियमावली येणं हे एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. आणि त्या चौकटीत राहून जर कारवाई करायची असेल, पण त्याचा दुसरा साईड इफेक्ट असा आहे की जे एक हत्यार पहिले योगी सरकारनी आणि नंतर अनेक राज्यांनी उपसलं होतं की जर तुम्ही दंगे घडवणार असाल, जर तुम्ही अशा प्रकारे वागणार असाल तर तुम्हाला अद्दल घडली पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की कोणी यायचं आणि दगडफेक करायची आणि गाड्या जाळायच्या आणि दुकानं फोडायची, का तर कोणीतरी कोणाचा तरी अपमान केला, कोणीतरी SMS पाठवला, कोणीतरी व्हॉट्सअप मेसेज पाठवला म्हणून रागावून तुम्ही दंगे करायचे. याला काही 6 महिने तुरुंगवास, 3 महिने तुरुंगवास ही शिक्षा नाही, ते तुरुंगात जाऊन फुकटचं अन्न खाऊन बाहेर येतील. आणि त्यामुळे त्यांना काहीतरी जरब बसेल अशी शिक्षा पाहिजे. आणि म्हणून हे सगळं सुरू झालं की जर असं आढळलं की त्याचं घर, दुकान काही अनधिकृत असेल तर ते जाऊन पाडायचं.
पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये नियमावली केलेली आहे. कायद्याने अजूनही घरं दुकानं पाडणं जर ती अनधिकृत जमिनीवर असतील, आणि याच्यामध्ये योगी सरकारने जे केलं होतं ते नियमांच्या अधीनच राहून केलं होतं, पण तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने नियमावली तयार केली नव्हती. ती नियमावली, ते कायदे उत्तर प्रदेश सरकारचे होते, तसे मध्य प्रदेश, महाराष्ट्र प्रत्येक सरकारचे कायदे होते. पण आता सर्वोच्च न्यायालयाने जी नियमावली केलेली आहे, गाईडलाईन्स दाखवलेत, त्या सगळ्या राज्यांना आपले कायदे त्या नियमावलीनुसार बदलावे लागतील. आणि हे बदलले की मग तडकाफडकी कारवाई आहे ती अवघड होईल. म्हणून मी हा व्हिडिओ केला होता. याच्यात माझ्यात आणि जयपूर डायलॉग्स किंवा इतरांच्या याच्यामध्ये फारसा फरक नव्हता. ते जे सांगत होते तेही खरं होतं की अजून पाडायचा अधिकार आहे का सरकारला, आहे. योगी सरकारने नियमांच्या राहत काम केलेलं का, केलेलं होतं. पण तरी देखील या नियमावलीमुळे एका प्रकारे बुलडोझरला ब्रेक लागलेला आहे. पण तुम्ही मात्र मतदान करताना हा ब्रेक लागून देऊ नका. मोठ्या संख्येने मतदान करा, कारण ही लढाई अनेक स्तरांवरची आहे. ही लढाई इकोसिस्टीम विरुद्ध आहे. या देशात अजूनही अनेक संस्था, अनेक लोक आहेत ज्यांना हे वाटतच नाही, जे स्वतः अशा घरट्यात राहतात सुरक्षित. त्यामुळे बाहेर जी परिस्थिती बदलली आहे ती यांना जाणवत नाही, आणि त्यामुळे त्यांना वाटतं की अशा प्रकारच्या न्यायाची गरज नाही. तुम्हाला जर ती वाटत असेल की निदान तुमच्या अशा प्रकारच्या अधिकारांचं रक्षण करणारं सरकार हवं, तर ते सरकार भरभक्कम मताने निवडून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच सांगतो. पाहत रहा MH48.